शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडल्यामुळे अत्यंत तणावपूर्ण जीवन जगत असून त्याला या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी हमीभावाचा कायदा त्वरित लागू करणे आवश्यक असल्याचे निवेदन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले। हे निवेदन मूर्तिजापूर येथील जनमंच व प्रगती शेतकरी मंडळाच्या वतीने संदीप अपार उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत सादर करण्यात आले। यावर्षी शेतमालाला हमीभावापेक्षा 1000 ते 1500 रुपयांनी कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची कर्जफेड करण्याची क्षमता संपुष्टात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांकडील चालू व थकीत पीक कर्ज सरसकट माफ करून देताना आर्थिक उभारी द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। तसेच वन्य प्राण्यांकडून होणारी पिकांची नासाडी ही राष्ट्रीय हानी समजून शेतकऱ्यांसाठी 15 वर्षाच्या दीर्घ मुदतीचे शेतकुंपण धोरण तयार करण्याचे निर्देश नाबार्ड व रिझर्व्ह बँकेला द्यावेत। या योजनेवर केंद्र व राज्य शासनाचे अनुदान मिळावे अशी ही मागणी करण्यात आली आहे। यासोबतच पीक विमा योजना अधिक शेतकरी भिमुख करण्याची विनंती निवेदनातून करण्यात आली। या निवेदनावर राजूभाऊ वानखडे, सुधाकर गौरखेडे, कैलास साबळे, मन्ना नाईक नवरे, नंदकिशोर बबनिया, पंकज कांबे, निखिल गावंडे, अनिल देवगिरकर, नंदकिशोर महल्ले, श्रीकृष्ण गुल्हाने, प्रफुल्ल मालधुरे, अरुण गावंडे, हरिभाऊ वानखडे, छोटूभाऊ बोंडे, प्रशांत गावंडे, जयेश टाले, पंजाबराव गावंडे, प्रकाश अंबुलकर, उमेश वरणकर व अरुण बोंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। अजिंक्य भारत न्यूज, मूर्तिजापूर प्रतिनिधी योगेश आगाशे। या देशात अमेरिकन डील केले असल्यामुळे या शेतकऱ्यांचं नुकसान होऊन राहिलं आहे भारतातल्या। त्या संदर्भात आम्ही माननीय पंतप्रधान साहेबांना एक असं निवेदन तयार केलं आहे की बुवा तुम्ही या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायचा असेल तर शेतकऱ्याची चर्चा झाली पाहिजे त्या विषयाची। तुम्ही डायरेक्ट घेऊन का आमचं काय हे करता का, म्हणून आम्ही आज माननीय पंतप्रधान साहेबांना एक निवेदन तयार केलं। त्या निवेदनात आम्ही म्हटलं आहे की बुवा या देशात हमीभावाचा कायदा पारित करा। त्यानंतर शेतकऱ्यांना जी कर्जमाफी घोषित केली आहे तुम्ही, ते कर्जमाफी घोषित करताना थकीत चालू याचा भेदभाव न करता 20 जूनपर्यंत टोटल शेतकरी थकीत होणार आहेत। त्यामुळे 30 जूनच्या कर्जमाफीत पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी बसणार आहेत। तरी तुम्ही या अर्थसंकल्पात तुम्ही पूर्ण शेतकरी कसे बसतील याची तरतूद करून 30 जूनला कर्जमाफी द्या। त्यानंतर आमचं असं म्हणणं आहे की बुवा तुम्ही शेतकऱ्यांना पीक विमा हा तुम्ही ज्या 3 टिगरवर लावला होता, आज शेतकऱ्यांच्या कापणी अहवाल झाले, सगळं झालं, खरीपाची पेरणी वीक वाक करून मोकळे झाले, तरी जर या शेतकऱ्यांना तुम्ही जर खरीपाचा विमा येतच नसाल तर विमा फाळून घेता कशाला तुम्ही? तरी शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याची रक्कम अदा करा। त्यानंतर शेतकऱ्यांना तुम्ही कंपाऊंडसाठी एक मोठं धोरण आखून 50% अनुदानावर शेतकऱ्यांना कुंपणाची व्यवस्था करून द्या। या सर्व बाबीचा आम्ही माननीय पंतप्रधान साहेबाला व माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन पाठवलं आहे। जर या निवेदनावर एका महिन्यात जर काही अधिवेशन काळात राज्य सरकारचं केंद्र जर कोणती तरतूद केले गेले नाही तर आम्ही भविष्यात जेव्हा देश पातळीवर आंदोलनं सुरू होतील या संदर्भातले, त्या सगळ्या आंदोलनाला आम्ही शेतकरी म्हणून आम्ही सर्व मूर्तिजापूर तालुक्यातले शेतकरी त्या प्रत्येक आंदोलनात शेतकरी म्हणून सहभागी होऊ व त्यांना आम्ही प्रत्येक वेळेस समर्थन देऊ की आमच्या ही पोटाची लढाई आहे, ही की कोण्या व्यक्तिगत याची लढाई नसल्यामुळे जिथपर्यंत या देशात हमीभावाचा कायदा होत नाही, भावांतरची स्कीम लागत नाही, जिथपर्यंत पीक विम्याचे क्लिअर टिगर लागत नाहीत, तसेच कंपाऊंडची स्कीम करत नाही, या सर्व बाबीला अनुसरून आम्ही सर्व शेतकरी लोकांना आता ठरवलं आहे की हा लढा आपला जीवनामरणाचा आहे, अभी नाही तो कभी नाही। म्हणून आम्ही ठरवलं आहे की किसान तू रहेंगा मौन तो तेरी सुनेंगा कौन, या स्लोगननुसार आम्ही शेतकऱ्यांना जागृत करू व शेतकऱ्यांचं भविष्यात कसं भलं होईल, कसं त्यांना न्याय घेता येईल या गोष्टीसाठी आमचे हे जन आंदोलन सुरू राहणार आहे।